We begin this bulletin with breaking news. Addressing the media for the first time after Monday's attempted shoe attack on Chief Justice of India Bhushan Gavai, his mother said that people should resolve their issues through constitutional means. The CGI's mother in a video has said, Dr. Ambedkar gave the country an all-inclusive and people-centric constitution. Live and let live is the core of our constitution. Meanwhile, the CGI's sister has said this is not a personal attack by a person, but an attack by a poisonous ideology, and it has to be stopped. This as a suspended advocate, Rakesh Kishore, claimed that he was acting under divine instructions after he hurled a shoe at Chief Justice of India B.R. Gavai during proceedings in the Supreme Court. We've got reactions from the Chief Justice of India's mother and sister lined up for you. Listen in. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला सर्वसमावेशक अशी घटना म्हणजे संविधान प्रदान केलेले आहे. लोक म्हणजे व्यक्ती त्यावर केंद्रबिंदू ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना देशाला सुपूर्द केलेली आहे. आपण जगा आणि इतरांना जगू द्या असं हे त्या घटनेचं केंद्रबिंदू आहे. परंतु कायदा हातात घेऊन अराजकता माजवण्याचा कोणालाही ह्या देशात अधिकार नाही. कृपया आपले प्रश्न आपण शांततेने आणि संवैधानिक मार्गाने सोडवून घ्यावे अशी मी सर्वांना विनंती करते. ही नुसतं संविधान नाही तर आपल्या देशाला काळीमा लागणारी एक अशी घटना आहे. निंदनीय आहे हे आपण सगळे स्वीकार करत आहात. पण हा एक पर्सनल अटॅक नव्हता, ही एक व्यक्ती म्हणून नव्हतं, पण ही एक विषारी विचारधारा आहे आणि या विषारी विचारधाराला आपण थांबवलंच पाहिजे. भूषण दादांशी आमचं बोलणं झालं काल. जसं त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं होतं की इग्नोर इट, बट ऑनेस्टली आपण सगळ्यांनी हे इग्नोर केलं नाही पाहिजे. हा त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी ते इग्नोर करायला सांगितलं आहे. बट दिस काइंड ऑफ मिसबिहेवियर हे जर आपण इथे थांबवलं नाही तर मग पुढची जी काही पिढी आहे ती आपल्याला कधी माफ करणार नाही.